Everyone, I am Kadam Kes from SGM College Karad. In today's lecture, we are going to study examples based on truth table of conjunction, disjunction, implication and double implication. अगोदरच्या पिरियडला आपण दोन सिंपल स्टेटमेंटचं कंजक्शनचा ट्रूथ टेबल काय येतो, डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा असतो, इम्प्लिकेशनचा आणि डबल इम्प्लिकेशनचे ट्रूथ टेबल कसे असतात ते पाहिलं. थोडंसं आपण याच्यामध्ये रिवाइज करूया हा पूर्ण ट्रूथ टेबल. दोन सिंपल स्टेटमेंट दिली असतील तर ती दोन सिंपल स्टेटमेंट, एक तर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असणार. पहिलं स्टेटमेंट ट्रू असलं तर दुसरं स्टेटमेंट फॉल्स असणार. पहिलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर दुसरं स्टेटमेंट ट्रू असणार, किंवा दोन्ही फॉल्स स्टेटमेंट असणार. तर याच्यावरून ट्रूथ टेबलमध्ये कंजक्शनमध्ये काय येतं, तर जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच त्याचं कंजक्शन ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. डिसजंक्शनमध्ये आपण काय पाहिलं, तर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तरच डिसजंक्शन फॉल्स येतं, अदरवाईज डिसजंक्शन ट्रू येतं. इम्प्लिकेशनमध्ये आपण काय बघितलेलं होतं, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज इम्प्लिकेशन हे आपलं ट्रू येतं. आणि डबल इम्प्लिकेशनमध्ये जर दिलेल्या दोन्ही स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू सेम असेल तर त्याचं डबल इम्प्लिकेशन हे ट्रू येतं, अदरवाईज ते काय येतं, फॉल्स येतं. आता या पूर्ण टेबलच्या सहाय्याने आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. If the statements P and Q are true, P आणि Q हे स्टेटमेंट्स आपल्याला कशी दिलेली आहेत, ट्रू दिलेली आहेत. and R and S are false statement, म्हणजे P आणि Q ची ट्रूथ व्हॅल्यू T असणार, R आणि S ची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फॉल्स स्टेटमेंट. Then determine the truth value of the following. ही खाली जे स्टेटमेंट दिलेत ते त्याची आपल्याला काय करायचे आहे, तर ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बघा सोल्युशन मध्ये सुरुवातीला ट्रूथ व्हॅल्यू ऑफ P अँड Q R या दोन्हींची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला ट्रू दिलेली आहे, म्हणजे T. ट्रूथ व्हॅल्यू ऑफ R and S are false. R and S are false. पहिलं स्टेटमेंट P or Q and R याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे या स्टेटमेंटची. मग ती कशी काढणार आहोत, तर P आणि Q हे ट्रू स्टेटमेंट दिलेत, R आणि S आपले फॉल्स स्टेटमेंट. ट्रूथ व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करूया अगोदर. P कसं स्टेटमेंट आहे, ट्रू स्टेटमेंट, और Q हे स्टेटमेंट सुद्धा ट्रू आहे, अँड R हे स्टेटमेंट कसं दिलेलं आहे आपल्याला, फॉल्स दिलेलं आहे. याच्यामधलं अगोदर ब्रॅकेटचं सिम्प्लिफिकेशन करायचं. T आहे तसंच R. T अँड F, पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि कंजक्शन आहे. जर पहिलं स्टेटमेंट ट्रू, दुसरं स्टेटमेंट फॉल्स, कंजक्शन असेल तर फॉल्स येणार. अँड T or F, और म्हणजेच डिसजंक्शन. डिसजंक्शन कशाला म्हणतो आपण, किंवा डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा आहे, तर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स येतो, अदरवाईज. म्हणजेच याचं काय येणार आहे, म्हणजेच या दिलेल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे आपली, तर ट्रू किंवा टी आलेली आहे. सेकंड एक्झाम्पल, P implies Q or R implies S. ट्रूथ व्हॅल्यू पुट करत जाऊया. P हे स्टेटमेंट ट्रू आहे, इम्प्लाइज. Q हे स्टेटमेंट ट्रू आहे, और R हे स्टेटमेंट फॉल्स आहे, इम्प्लाइज. S हे स्टेटमेंट सुद्धा फॉल्स आहे. आता इथं अगोदर हे दोन्ही ब्रॅकेट आपण सिम्प्लिफाय करणार आहोत. इम्प्लिकेशनची आपली कंडिशन काय आहे, जर पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तरच त्याचं इम्प्लिकेशन फॉल्स येतं, अदरवाईज ट्रू येतं. इथं दोन्ही स्टेटमेंट ट्रू आहेत, इम्प्लिकेशन आहे, म्हणजेच काय येणार, टी. और दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत आणि इम्प्लिकेशन आहे, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स, इम्प्लिकेशन म्हणजेच काय येणार, टी. पुन्हा और म्हणजेच डिसजंक्शन.
डिसजंक्शन मध्ये काय म्हटलं आपण, दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स, अदरवाईज म्हणजेच हे स्टेटमेंट कसं झालं, ट्रू झालं. म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे, तर ट्रू किंवा टी आलेली आहे. तिसरं एक्झाम्पल याच्यामधलं, Q and R or negation P and yes. Q हे स्टेटमेंट ट्रू आहे and R हे स्टेटमेंट फॉल्स आहे, और निगेशन P हे स्टेटमेंट ट्रू आहे and yes हे स्टेटमेंट कसं आहे आपलं, फॉल्स आहे. इथलं अगोदर सिम्प्लिफिकेशन करूया. T कंजक्शन F डिसजंक्शन निगेशन T, ट्रू स्टेटमेंट आहे त्याचं निगेशन कसं येणार आहे, फॉल्स अँड F. ही कंजक्शन आहे, इथं ही कंजक्शन आहे. ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचे आहेत. आपली कंजक्शनची कंडिशन काय आहे, दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असतील तरच त्याचं कंजक्शन ट्रू येतं, अदरवाईज ते कसं येतं तर फॉल्स येतं. म्हणजेच याचं काय येणार आहे, फॉल्स F और F. आणि डिसजंक्शन कसं आहे तर फॉल्स आहे. म्हणजे 3 नंबरचं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे किंवा 3 नंबरचं जे याचं आपलं ट्रूथ टेबल काय आलेलं आहे तर फॉल्स आलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्थ एक्झाम्पल, negation P and negation Q and R or Q and R or P and R. Negation P and negation Q and R or Q or and R or P and. याच्यामध्ये अगोदर ट्रूथ व्हॅल्यू आपण पुट करत जाऊया. P हे स्टेटमेंट ट्रू आहे अँड निगेशन R हे स्टेटमेंट ही ट्रू आहे अँड Q हे स्टेटमेंट ट्रू आहे, R हे स्टेटमेंट फॉल्स आहे, और Q हे स्टेटमेंट ट्रू आहे अँड R हे स्टेटमेंट फॉल्स आहे, और P हे स्टेटमेंट ट्रू आहे अँड R हे स्टेटमेंट फॉल्स आहे. निगेशन करत जाणार. स्टेटमेंट हे ट्रू आहे, ट्रूचं निगेशन काय येणार आहे, फॉल्स, म्हणजे इथं F अँड इथंही काय येणार आहे, F अँड F, और T अँड F, इथं अँड आहे अँड आहे म्हणजेच कंजक्शन आहे. आपली कंजक्शनची कंडिशन काय आहे, दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच कंजक्शन ट्रू, अदरवाईज फॉल्स येतं. म्हणजेच इथं काय येणार आहे, फॉल्स और F. हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करायचा. या ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट आहे, तो अगोदर सिम्प्लिफाय केला पाहिजे. हे F ॲज इट इज. इथं 2 स्टेटमेंटमध्ये कंजक्शन आहे, अँडचा यूज केलेला आहे. पुन्हा कंजक्शनमध्ये काय म्हणतो टेबल तुम्ही बघत गेला तरी चालतं, दोन्ही स्टेटमेंट ट्रू तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. म्हणजे इथं काय येणार, F और. इथं आता ऑर आहे, ऑर म्हणजे डिसजंक्शन. डिसजंक्शन आपलं काय म्हणतो तर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच डिसजंक्शन फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजेच इथं F आहे. इथं कंजक्शन मध्ये ही दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असेल तर कंजक्शन काय येतं, फॉल्स और फॉल्स. आणि इथं काय आलं पुन्हा, फॉल्स. म्हणजे याचा आन्सर काय आलेला आहे किंवा हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे तर F आली. नेक्स्ट एक्झाम्पल याच्यात, negation P and Q and negation R or Q implies P implies negation yes or R. इथं अगोदर ट्रूथ व्हॅल्यू पुट करत जाणार आहोत. निगेशन T
अँड क्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे अँड निगेशन आर हे स्टेटमेंट फॉल्स आहे और क्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे इम्प्लाइज पी हे स्टेटमेंट ही ट्रू आहे इम्प्लाइज निगेशन यस हे स्टेटमेंट फॉल्स आहे आर हे स्टेटमेंट सुद्धा आपलं फॉल्स आहे. या ब्रॅकेटच्या आतमधलं ब्रॅकेट आणि ॲट अ टाइम आपण निगेशन सिम्प्लिफाय करूया. इथं निगेशन टी म्हणजेच काय आलं एफ अँड टी अँड निगेशन एफ म्हणजे काय आलं टी और दोन्ही स्टेटमेंट इथं ट्रू आहेत आणि त्यांचं काय आहे इम्प्लिकेशन. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर इम्प्लिकेशन काय येतं आपलं ट्रू येतं इम्प्लाइज निगेशन एफ म्हणजेच टी और एफ. हा ब्रॅकेट अगोदर सिम्प्लिफाय करणार आपण. म्हणजेच पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे सेकंड स्टेटमेंट ट्रू आहे आणि त्याच्यामध्ये कंजक्शन आहे. कंजक्शन म्हणजे अँड हे कनेक्टिव्ह वापरलेलं आहे. कंजक्शन केव्हा होतं दोन्ही स्टेटमेंट किंवा कंडिशन काय इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू देन कंजक्शन इज ट्रू अदरवाइज फॉल्स. म्हणजे इथं काय आलं फॉल्स अँड ट्रू और टी इम्प्लाइज. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड स्टेटमेंट फॉल्स डिसजंक्शन आहे. डिसजंक्शनची कंडिशन काय आहे दोन्ही स्टेटमेंट if both the statements are false then their disjunction is false otherwise true. म्हणजे याचं काय येणार आहे ट्रू. पुन्हा ही दोन्ही ब्रॅकेट सोडवली. इथं ही पुन्हा डिसजंक्शन आहे सेम. जर दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील तर कंजक्शन आहे. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर ट्रू आलं असतं अदरवाइज फॉल्स. इथं काय दोन्ही स्टेटमेंट ट्रू नाही म्हणजेच हे फॉल्स आलं और दोन स्टेटमेंटमध्ये इम्प्लिकेशन आहे म्हणजेच काय येणार ते ट्रू येणार. आणि लास्टला इथं डिसजंक्शन आहे दोन्ही स्टेटमेंट फॉल्स तरच फॉल्स अदरवाइज ट्रू. म्हणजेच याची ट्रूथ व्हॅल्यू काय आलेली आहे तर टी किंवा ट्रू ही त्याची ट्रूथ व्हॅल्यू आलेली आहे. लास्ट एक्झाम्पल याच्यामधलं negation P and R or yes implies negation Q double implies P and R double implies P and R. पुन्हा अगोदर ट्रूथ व्हॅल्यू पुट करत जाऊया. निगेशन T and R हे स्टेटमेंट फॉल्स आहे और यस हे स्टेटमेंट फॉल्स आहे. इम्प्लाइज निगेशन क्यू हे स्टेटमेंट ट्रू आहे. डबल इम्प्लाइज पी हे स्टेटमेंट ट्रू आहे अँड आर हे स्टेटमेंट फॉल्स आहे. निगेशन ऑफ निगेशन टी म्हणजेच काय आलं एफ अँड एफ और एफ इम्प्लाइज निगेशन टी म्हणजेच एफ डबल इम्प्लाइज पहिलं स्टेटमेंट ट्रू सेकंड स्टेटमेंट फॉल्स. डिसजंक्शन काय आहे इफ बोथ द स्टेटमेंट्स आर ट्रू देन देअर डिसजंक्शन इज कंजक्शन इज ट्रू अदरवाइज फॉल्स. कंजक्शन आहे म्हणजे इथं काय येणार आहे आपलं फॉल्स येणार आहे. हा ब्रॅकेट सिम्प्लिफाय करणार आपण. इथं फॉल्स आणि कंजक्शन आहे म्हणजेच फॉल्स और एफ इम्प्लिकेशन आहे म्हणजेच काय येणार ते टी डबल इम्प्लाइज निगेशन ऑफ दोन स्टेटमेंटमध्ये डिसजंक्शन आहे. डिसजंक्शन काय म्हणतो दोन्ही फॉल्स तरच फॉल्स अदरवाइज ट्रू डबल इम्प्लाइज एफ. निगेशन टी म्हणजेच काय आलं एफ डबल इम्प्लाइज एफ. डबल इम्प्लिकेशन आपल्याला काय सांगतं two simple statement both the statements have same truth value then double implication is true otherwise false. दोन्ही स्टेटमेंटची इथं सेम ट्रूथ व्हॅल्यू एफ आहे म्हणजेच याचं डबल इम्प्लिकेशन काय येणार आहे ट्रू. हे झाली या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू आली ते. नेक्स्ट पॉइंट स्टेटमेंट पॅटर्न.
नेक्स्ट पॉइंट इज स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट पॅटर्न्स म्हणजे काय किंवा स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणतात ते आपल्याला कळलं पाहिजे. लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर्स. लेटर्स यूज्ड टू डिनोट स्टेटमेंट्स आर कॉल्ड स्टेटमेंट लेटर. म्हणजे एखाद्या स्टेटमेंटला ज्यावेळी आपण सिम्बॉल देतो, द सन किंवा या टाईपनं एखादं स्टेटमेंट असेल आपलं, द सन इज स्टार. या स्टेटमेंटला आपण पी हे नोटेशन दिलं तर पी म्हणजेच काय झालं आपलं तर स्टेटमेंट लेटर झालं. आणि ती लेटर्स स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह यांचं ज्यावेळी आपण कॉम्बिनेशन करतो, प्रॉपर कॉम्बिनेशन ऑफ स्टेटमेंट लेटर्स अँड कनेक्टिव्स इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न. स्टेटमेंट लेटर्स आणि कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह आपली कोणती कोणती आहेत? कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन, डबल इम्प्लिकेशन आणि निगेशन. या दोन्हींचं जेव्हा स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्हचं कॉम्बिनेशन करतो त्यावेळी जे काय तयार होतं ते म्हणजेच काय झालं आपलं स्टेटमेंट पॅटर्न. फॉर एक्झाम्पल पी अँड क्यू, पी और क्यू, निगेशन पी implies Q, negation P and R, double implies yes. या टाईपने इथं काय आहे तर दोन स्टेटमेंट लेटर्स आहेत P आणि Q. ही दोन स्टेटमेंट लेटर्स कशानं जोडली? अँड या कनेक्टिव्हनं. इथं हे कनेक्टिव्हच आहेत आणि हे याला काय म्हणतो आपण स्टेटमेंट पॅटर्न. याला काय म्हणतो स्टेटमेंट पॅटर्न. यालाही काय म्हणणार आपण स्टेटमेंट पॅटर्न. यालाही काय म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न म्हणणार आहोत. ज्यावेळी स्टेटमेंट लेटर अँड कनेक्टिव्ह यांचं कॉम्बिनेशन केलेलं असतं किंवा ते जॉईन केलेले असतात एकमेकाशी, त्यावेळी त्याला काय कनेक्ट केलेले असतात त्यावेळी त्यांना काय म्हणणार आहोत जे काय तयार होतं ते म्हणजेच आपली स्टेटमेंट पॅटर्न. याच्यामध्ये अगोदर स्टेटमेंट पॅटर्न कशाला म्हणतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणजेच पुन्हा एकदा सांगते की स्टेटमेंट लेटर्स, स्टेटमेंट पी क्यू, इथं पी आर एस ही स्टेटमेंट लेटर्स झाली आणि कनेक्टिव्ह निगेशन अँड डबल इम्प्लिकेशन ही काय झाली तर आपली कनेक्टिव्ह झाली. या दोन्हींचं कॉम्बिनेशन केलं आपण. स्टेटमेंट लेटर आणि कनेक्टिव्ह यांचं कॉम्बिनेशन करून हे जे काय तयार झालेलं आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत स्टेटमेंट पॅटर्न हे याला म्हणणार आहोत. किंवा दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं अ कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट आपण पाहिलेलं आहे. अ कंपाऊंड स्टेटमेंट की दोन स्टेटमेंट ज्यावेळी एखाद्या कनेक्टिव्ह आपण जोडतो अँड ऑर इम्प्लाइज, डबल इम्प्लाइज या टाईपनं जोडतो त्यावेळी जे काय तयार होतं ते कसलं स्टेटमेंट असतं आपलं कंपाऊंड स्टेटमेंट. अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन्ड फ्रॉम स्टेटमेंट लेटर्स. स्टेटमेंट लेटर कोणती आपली पी क्यू आर बाय यूजिंग वन ऑर मोर कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह कोणती आपली निगेशन, कंजक्शन, डिसजंक्शन, इम्प्लिकेशन अँड डबल इम्प्लिकेशन. कनेक्टिव्ह इज कॉल्ड अ स्टेटमेंट पॅटर्न किंवा त्याला स्टेटमेंट फॉर्म असंही म्हणू शकतात. अ कंपाऊंड स्टेटमेंट ऑब्टेन्ड फ्रॉम स्टेटमेंट लेटर्स पी क्यू आर इट्सेट्रा बाय यूजिंग वन ऑर मोर कनेक्टिव्ह. कनेक्टिव्ह म्हणजे ही कनेक्टिव्ह is called a statement pattern or a statement form. आता याच्यामध्ये ही जी एक्झाम्पल्स ही म्हणजे एक्झाम्पल झाली स्टेटमेंट पॅटर्नची. ही सगळी स्टेटमेंट पॅटर्नची आपली एक्झाम्पल झाली. याच्यामधलं जे पी क्यू आर एस ही जी आहे आर देअर प्राईम कॉम्पोनंट्स. पी क्यू आर एस ही त्याची काय झालेली आहेत तर प्राईम कॉम्पोनंट्स झालेली आहेत. हा शब्द पुढे आपल्याला येणार आहे. प्राईम कॉम्पोनंट्स आर देअर प्राईम कॉम्पोनंट्स पी क्यू आर एस ही जी काय आपण स्टेटमेंट लेटर्स वापरलेली आहेत त्यांना आपण प्राईम कॉम्पोनंट्स असं म्हणणार आहोत. मग याच्यावरून आता एखादं स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेलं असेल या टाईपचं आणि त्याचा आपल्याला ट्रूथ टेबल तयार करायचं आहे
याचा ट्रूथ टेबल ऑलरेडी आपण केलेला आहे, याचा ट्रूथ टेबल केलेला आहे, पण याचा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे, याचा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. तर मग ट्रूथ टेबल आपण कसा तयार करणार आहोत त्याच्या अगोदर डेफिनेशन बघा. अ टेबल विच शोज द पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ अ स्टेटमेंट पॅटर्न obtained by considering all possible combinations of truth values of its prime components is called the truth table of the statement pattern. म्हणजे याच्या अगोदर छोटे छोटे भाग करणार आहोत, या स्टेटमेंट पॅटर्नचे छोटे छोटे आपण भाग करणार आहोत, त्याच्या ट्रूथ व्हॅल्यू काढत काढत फायनली याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू काढणार आहोत. यालाच आपण काय म्हणणार, ट्रूथ टेबल. समजा एखादा स्टेटमेंट पॅटर्न आपल्याला दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेट वगैरे कुठेही दिलेला नसेल आणि आपल्याला ब्रॅकेट देऊन त्याची ट्रूथ टेबल तयार करायचा असेल तर मग प्रायोरिटी अगोदर कशाला द्यायचे, तर फर्स्ट प्रायोरिटी तुमची येणार आहे निगेशनला, सेकंड प्रायोरिटी इज कंजक्शन, थर्ड प्रायोरिटी इज डिसजंक्शन, फोर्थ प्रायोरिटी इज इम्प्लिकेशन अँड फिफ्थ प्रायोरिटी इज अ डबल इम्प्लिकेशन. या टाईपनं त्याच्या प्रायोरिटी येणार. हे केव्हा वापरणार आहोत, तर जर दिलेल्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये कुठेही ब्रॅकेट नसेल तर मग प्रायोरिटी देताना अगोदर जिथं निगेशन आहे त्याला प्रेफरन्स दिला पाहिजे, पुन्हा कंजक्शनला, त्याच्यानंतर डिसजंक्शनला, इम्प्लिकेशन अँड निगे. इन अ स्टेटमेंट पॅटर्न व्हेन ब्रॅकेट्स आर नॉट गिवन वी आर रिक्वायर्ड to introduce them. For this purpose we decide priority for the connectives in the following order, म्हणजेच या ऑर्डरनं त्याची प्रायोरिटी राहील. Hope you have understood this lecture. Thank you.